चंद्रपूरने आज जगाच्या नकाशावर पुन्हा एकदा आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या पुढाकारातून 1381 विद्यार्थ्यांनी एकत्र येत मानवी साखळीच्या माध्यमातून वर्ल्ड पीस साइन उभा केला आणि नवीन विश्वविक्रमाची नोंद केली. चेअरमन PS आंबटकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध सहभागामुळे अत्यंत यशस्वी ठरला. सध्या जगात वाढत असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शांततेचा संदेश देणारा हा उपक्रम विशेष ठरला. गिनीज बुकच्या माध्यमातून हा कार्यक्रम 180 देशांमध्ये दाखवला जाणार असल्याने चंद्रपूरचा आवाज आता जागतिक पातळीवर घुमणार आहे. हजारो विद्यार्थ्यांनी एक दिलाने दिलेला हा संदेश केवळ विक्रमापुरता मर्यादित नसून तो मानवतेसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये शांततेचा संदेश देणारे प्रतीक चंद्रपुरातून नोंदवले गेले. याचे साक्षीदार महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार होते. पाहूया लोकराज्य टीव्ही न्यूजची ही विशेष रिपोर्ट. वर्ल्ड पीस सिम्बॉलमध्ये आमचे सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे विद्यार्थी आणि टीचर्स प्रतिकृती करून पूर्ण जगाला जिथे अशांती आहे जसं इराण, इस्रायल आणि अमेरिका यांचे वार कसे थांबवण्यात येईल त्यासाठी माझं चयन गिनीजने केलं. बाबा हा तुम्ही रेकॉर्ड बनवता का, तुम्ही हो म्हटलं. हा रेकॉर्ड त्यांच्या इनिशिएटिव्हने झालेला आहे. त्यांच्याकडून मला ऑफर होती, ती ऑफर मी घेतली आणि ती ऑफर आपण पूर्ण केली. आज जो संदेश आहे पूर्ण जगाला शांतीचा संदेश देण्यासाठी सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशननं इनिशिएटिव्ह घेतलं आणि त्यासाठी 10 दिवसामध्ये हा कार्यक्रम हा उपक्रम यशस्वीरित्या पार केलेला आहे. त्याच्यातून मला हे सांगू इच्छितो का सोमय्या हे एक चंद्रपूरचं नाव पूर्ण जगामध्ये 180 देशामध्ये गेलं. कारण वर्ल्ड पीस सिम्बॉल हा 180 देशांनी मान्यता दिलेला सिम्बॉल आहे. प्रत्येक देशाच्या पंतप्रधानाच्या ऑफिसमध्ये हा सिम्बॉल लावला जातो. तर त्याचा आज आम्ही प्रतिकृती करून त्या सिम्बॉलची जागतिक शांतता चिन्हाची प्रतिकृती करून ते आदर्श बनवण्याचा प्रयत्न केला. शांतीचा आदर्श, शांती जगाला देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. प्रयत्नात आम्ही सफल झालो असं मी समजतो. सर्व महाराष्ट्रवासियांचे बहुत बहुत धन्यवाद. सोमय्या इन्स्टिट्यूटमध्ये खरं तर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत आहेत. भाऊ, एकाच महिन्यामध्ये दोनदा सोमय्यानं एक महाराष्ट्राची लावणी ओळखी म्हणून ते जवळजवळ 2,2700 महिलांनी नृत्य केलं होतं आणि आता खरं तर इराण आणि अमेरिकेच्या या युद्धामध्ये शांतीचा संदेश देणारा हे प्रतीक होतं. काय सांगू? नेहमीच माझा चंद्रपूरमध्ये एखादी चांगली घटना घडली आणि एखादा चांगला कार्यक्रम आयोजित केल्याचा आनंद होतो या शहराचा नागरिक म्हणून. आणि 3दा या विधानसभेचं मी प्रतिनिधित्व केलं आहे. 2दा एका महिन्यात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाला. खरं तर चंद्रपूरच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची सुरुवात मी केली. मी पहिल्यांदा रामज्योत प्रज्वलित करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला. मग ग्रीन भारत माता हा वर्ल्ड रेकॉर्ड केला. आता सोमय्या ग्रुपने 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले. खरं तर माझं चंद्रपूर हे जगाच्या नकाशावर योग्य पद्धतीने पुढे जावं ही माझी नेहमी आग्रही भूमिका असते आणि त्यासाठी जे करता येतं ते मी करतो. माझं मंत्री कार्यालय वित्तमंत्री असताना देशातलं पहिलं आयोग मंत्री कार्यालय झालं, मग अनेक मंत्री कार्यालय झालं. पण मला नेहमी वाटतं की हम नंबर पण राहणार चाहिए. कारण आमच्या पूर्वजांनी या चंद्रपूरचा गौरव आन बान शान वाढवण्यासाठी अनेक चांगले उपक्रम केले आणि आज आम्ही जेव्हा विचार करतो तेव्हा आम्ही नेहमी पुढे राहिलो आहे. तर असे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड व्हावे तो दिवस यावा जेव्हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये चंद्रपूर शहरात जगातील हायएस्ट गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाले. म्हणून एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंद व्हावा. आता मी स्टेजवरून त्या लंडनचे जे प्रतिनिधी होते त्यांना सांगितलं की हमारा जब ऐसा होगा की सर्वात जास्त गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणार शहर चंद्रपूर.